हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मैं हूं डॉक्टर जाहिद अली और आप देख रहे हैं डॉक्टर अली लोक सेवा यूट्यूब चैनल से। आज हमारे पास जो पेशेंट है जिसका सर्वाइकल में कर्वेचर कम हो गया था और स्पॉन्डिलाइटिस का प्रॉब्लम था। अगर आपको हाथ में नमनेस या फिर गर्दन में पेन होता है या फिर चक्कर थोड़े महसूस होते हैं तो घबराइए नहीं। ऐसे ही आज हम एक पेशेंट के साथ मिलने जा रहे हैं जिसको ये प्रॉब्लम था, लेकिन वो पेशेंट घबराया नहीं, वो फाइट किया 3 से 4 महीने। उसके बाद पेशेंट का आज ट्रीटमेंट हुआ 3 से 4 दिन में। तो आज उनका हम रिव्यू लेने जा रहे हैं। तो देखते हैं पेशेंट का नाम, पेशेंट का क्या एक्सपीरियंस है इसके रिगार्डिंग। ये पेशेंट का आप देख सकते हैं, इसका पेशेंट का एक्सरे है ये, जिसमें थोड़ा सा कर्वेचर कम हो गया था स्पाइन का, जो सर्वाइकल में जो कर्वेचर होता है। तो देखते हैं पेशेंट का नाम, क्या प्रॉब्लम था, प्रॉब्लम कैसा है। काय नाव आहे तुमचं? दीपक कांबळे. दीपक कांबळे, राहणार आरी, जिल्हा तालुका परभणी. कमीत कमी चार महिने झाले बेजार होतो. काय झालं होतं तुम्हाला? मला पूर्ण जाम होत होतं माझं काम करताना. हां, गाडीवर फिरता येत नव्हतं, त्रास व्हायचा गाडीवर बसल्यावर. हां, त्रास व्हायचा म्हणजे असं मग चालूच वाटत नाही. 40 किलोमीटर गाडी चिरली की असं वाटायचं. असं का? बंद करून जाग्यावर बसावं गाडी. ते असं काम करू वाटायला गेलं, अशक्तपणा हे ते सगळ्या गोष्टी जाणवू लागल्या त्याच्यामुळे. ते प्रॉब्लेम तुम्हाला कसा स्टार्टिंग कसा झाला होता आणि तुम्ही काय दुर्लक्ष केला त्याचं? स्टार्टिंग हेच धरलं पहिलं सगळं हेच. हेच होतं, इथं त्रास होता. तर तुम्ही काय केलं, दुर्लक्ष केलं का? दुर्लक्ष म्हणजे केला इलाज, पण पुन्हा असं मग असं जास्त हे नाही केलं. ते आजोबा सोबत आल्याच्या नंतर ते थोडस हे बाकीचे दवाखाने केले तर काय फरक पडत नाही गेला, काही नाही. नुसत्या गोळ्या हे ते खा, इतक्या दिवस 15 दिवस 20 दिवस ते काहीच असं समजा असं फरक जाणवून नाही गेला. त्याच्यामुळे ते आपण ते विषयच बंद केला. आजोबा भेटल्याच्या समजा तुमच्याकडे आल्याच्या नंतर समजा इलाज सोल्युशन झालं, मार्गी बी इलाज लागला, ते पूर्ण कमी पण. तुम्हाला ते त्याचं मार्गदर्शन पण भेटलं नाही होतं, ते कसं करायचे, काय करायचे, कोणी याच्याबद्दल काही मार्गदर्शन केलं नाही. तुम्ही घाबरले होते त्यावेळी. तर घाबरल्यामुळे तुम्हाला ते अनुभव काय लोकांना सांगणार तुम्ही? काय मी अनुभव असं सांगणार की माझ्याकडे अजून आजच्या स्टेटमेंटला 10 लोक आहेत. आज मी समजा जर बरं झालो, मी समजा क्लिअर झालो, ही माझी जिम्मेदारी राहिली तुमच्याकडे 10 पेशंट घेऊन. नाही, पेशंट विषय आहे. ते विषय माझ्याकडे नाही. तुमचा अनुभव त्याबद्दल तुम्ही तुमच्या स्वतःने ते काय अनुभव घेतला, काय दुर्लक्ष केला आणि तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे ते त्रास वाढला, ते तुमचा अनुभव काय? आता स्वतःची काळजी करण्याची वेळ आलेली आहे का नाही? ते आपले लाईफस्टाईल सगळे डिस्टर्ब झालेले आहे. ते आपले काय जेवणाचं आणि ते उठणे बैठणे, ते मोबाईलचा वापर जास्त वाढल्यामुळे ते काय आपले त्यामुळे ते वाढले ना. त्यामुळे तुम्ही आता तुमचं पहिल्यासारखं ते जेवण पण नाही, ते तुम्ही काय घेत नाही. त्यामुळे लोकांना काय सांगणार आहे तुम्ही? चांगलं जेवण करा आणि ते व्यायाम करा. नाही, योगासन तर 100% करायला पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम तर आपण कंपल्सरी चालू ठेवणार. राहिला विषय जेवणामध्ये आपण चांगल्या प्रकारे आहार जास्तीत जास्त केला पाहिजे. आपल्या तब्येतीला सांभाळायचं महत्वाचं. आता महत्वाची गोष्ट हेच आहे. महत्वाची गोष्ट तब्येत आहे तर सगळे आहे. सगळे बरोबर आहे तुमचं. धन्यवाद, तुम्ही ते आमच्या सोबत ते तुमचा संवाद केला. धन्यवाद.